श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की हा एक असा विषय आहे की प्रत्येक घरामध्ये तो होतच असतो. बऱ्याच वेळा असं का होतं की आपलेच लोक आपला गळा कापतात, आपलीच लोक आपल्याला दगा देतात. जर आपलेच आपल्यावर उलटले तर अशा वेळेस आपल्याला पण काहीतरी करायला हवं. हेच या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. माहिती खूप महत्त्वाची आहे, तुमच्या पण उपयोगाची आहे. तुमचे पण असे लोक असतील, जसे आमच्या सर्वांचेच असतात, जसे तुमचे पण असतील की ते तुम्हाला दगा देतात किंवा आपल्यावरच उलटतात. अशा वेळेस नक्की काय करायचं, कन्फ्यूज न होता नक्की तुम्ही याचं पालन करा. नक्की तुम्हाला याचा लाभ होईल. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आपण आपल्या जीवनात कित्येकदा इतरांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असतो, त्यांच्या आनंदासाठी काही गोष्टी करतो, पण बऱ्याच वेळा असं होतं की लोक आपल्यावरच उलटतात. बऱ्याच वेळा तर हा अनुभव घरच्या लोकांविषयी असतो. कधीकधी ज्या व्यक्तींसाठी आपण एखादी गोष्ट करतो ते आपल्यावरच चुकीचे आरोप करतात, आपल्याविषयी वाईट बोलतात, शिव्या शाप देतात. यामुळे मनात खिन्नता येते, नाराजी येते, चीड येते, विश्वास उडून जातो. असा विचार डोक्यात येतो की असं का झालं. या गोष्टीमागची कारणं आणि यावर आपण काय करू शकतो यावर आज आपण बोलणार आहोत. अशा कोणत्या गोष्टी आहेत, चला तर व्हिडिओला सुरुवात करते. अपेक्षांची तफावत. आपण ज्या गोष्टी चांगल्या हेतूने करतो त्याची नेहमीच दुसऱ्यांनी दखल घ्यावी अशी आपली अपेक्षा असते, परंतु प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण जी मदत देऊ पाहतो ती समोरच्याच्या अपेक्षांशी जुळत नसते, किंवा त्याला वाटत असतं हा माझ्या प्रॉब्लेममध्ये का इंटरफिअर करतोय, याला का माझ्या भानगडीमध्ये पडायचं आहे. म्हणजेच आपण ज्या अपेक्षेने मदत करायला जातोय ते उलट होण्याची शक्यता वाढते. कधी चूक संवादाची असते, कधीतरी एखादा प्रसंग असा उद्भवतो की त्यामध्ये आपल्याला आपलं मत मांडणं खूप आवश्यक वाटतं, पण आपण ज्या पद्धतीने आपले मत मांडतो ते समोरच्या व्यक्तीला चुकीचं वाटू लागतं. वादावादी किंवा कोणत्याही कठीण प्रसंगी योग्य संवाद साधणं महत्त्वाचं असतं, अन्यथा समोरची व्यक्ती आपला हेतू चुकीचा समजते आणि मग राग रुसवा वाढतो आणि त्यांना आणि तुम्हाला दोघांनाही वाटतं की आपलाच माणूस आणि आपल्यावरच आज उलटला. स्वतःचा अभिमान आणि अहंकार. कधीकधी आपल्यालाच वाटतं की आपण घेत असलेले निर्णय योग्य आहेत आणि आपणच बरोबर आहोत, पण मित्रांनो, आपल्या अशा अहंकारामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे आपल्यावरच काही गोष्टी अशा उलटतात. समोरचा दुखावला की तो आपल्याला इग्नोर करायला लागतो आणि मग आपल्यालाच साहजिकच वाईट वाटतं. मित्रांनो, आपल्याबरोबर असं कोण करू शकतं? कुटुंबातील सदस्य, कुटुंबातील जवळजवळच्या लोकांबरोबर आपलं प्रेमानं आणि आत्मीयतेनं वागणं असतं, पण कधीतरी त्यांना आपल्या बोलण्याचे किंवा काही गोष्टी करण्याचे, आपल्या वागण्याचे कारण पटत नाही आणि त्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं आणि विसंवाद वाढतो. मित्र आणि नातेवाईक. काही मित्र किंवा नातेवाईक आपल्या विचारसरणीशी सहमत नसतात. ते आपल्यावर टीका करू शकतात किंवा आपल्या वागण्याचा उलटा अर्थ लावू शकतात, किंवा तुम्ही ते जे बोलता किंवा सांगत असतात त्याचा वेगळा अर्थ काढून वाईट वाटून घेतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सध्या पैशांची गरज आहे मात्र तुमच्याकडे पैसा नाही, नोकरीही नाही, अशा वेळी तुम्ही बिझनेसचं खूळ डोक्यात घालून कर्ज काढण्याच्या गोष्टी करता. मग काय होतं, तुमचा मित्र किंवा जवळचे नातेवाईक तुम्हाला हे समजून सांगतात की सध्या नोकरी कर, पैसे कमव, नंतर व्यवसायाचा विचार कर. यात तुम्ही असा विचार केल्याने करता की हा माझ्यावर जळतो, ह्याचा मला पुढे जाऊन द्यायचे नाही, म्हणून हा गैरसमज निर्माण करतोय, माझं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. वितुष्ट वाढतं, आपल्यात गैरसमज निर्माण होतो व तो मित्रच आपल्यावर माझा उलटलेला आहे असं आपल्याला वाटतं. सहकारी. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, त्यामुळे एखादा निर्णय आपल्या सहकाऱ्यांना मान्य नसल्यास त्याचे परिणाम आपल्यावर उलटू शकतात. ही एक औपचारिक जागा असते, त्यामुळे या ठिकाणी सर्वांच्या कामाच्या पद्धतीनेच तुम्हाला काम करावे लागेल. याचे परिणाम काय होतात? भावनिक त्रास होतो. जेव्हा कोणी आपल्यावरच उलटतं अशी भावना येते तेव्हा नैराश्य येतं. यामुळे आत्मविश्वास ढासळतो आणि भावनिक वेदना होतात. विश्वासघात. जे लोक आपल्या अगदी जवळचे असतात त्यांच्या उलट प्रतिक्रियेमुळे मनात विश्वासघाताची भावना निर्माण होते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. नातेसंबंधामध्ये अंतर. जेव्हा आपल्यावरच काही गोष्टी उलटतात तेव्हा नातेसंबंधामध्ये तणाव येतो. असे प्रसंग निर्माण होतात ज्यामुळे नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. आपण काय करू शकतो?
स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आपल्या वागण्यामध्ये काही चुका आहेत का हे बघा. जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा शांतपणे स्वतःच्या वागणुकीचा विचार करा. काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करून घ्या. अति अपेक्षांपासून दूर राहा. दुसऱ्यांकडून नेहमीच कौतुक मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या कृतीतून मिळणारं समाधान हेच सर्वात महत्त्वाचं असतं. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवरच समाधान लक्ष केंद्रित करा. मनाच्या स्थिरतेचा अभ्यास करा. मन स्थिर ठेवणं हा अनुभवातून आलेला गुण असतो. इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून न राहता स्वतःचा मानसिक संतुलन जपा. यामुळे भावनिक स्थैर्यही प्राप्त होईल. शांत आणि संयमी राहा. परिस्थिती कोणतीही असली तरी संयमाने वागा. राग न करता संवाद साधून विषय सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे अनावश्यक तणाव दूर राहतो. रिलेशन खराब होत नाहीत आणि आपली चूक असते का हे आपल्याला समजतं. कधीकधी आपल्यातच काही चुका असू शकतात. आपल्या विचारात अभिमान किंवा आत्मविश्वास येतो. माणूस आहे, चुकणारच. त्यामुळे आपण पण कधीकधी चुकू शकतो. आपण समोरच्याच्या भावनांना योग्य दृष्टीने समजून घेत नाही. आपल्या नात्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी या चुकांवर काम करणं आवश्यक आहे. आपणच काही गोष्टी सुधारल्या तर आपल्यावरच उलटण्याची शक्यता कमी होते. मित्रांनो, जीवनात प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. आपण ज्याचं भलं करतो त्यांनी आपली कदर करावी ही अपेक्षा ठेवणं नैसर्गिक आहे. पण तसं झालं नाही तर त्या गोष्टींचा शांतपणे स्वीकार करा. इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनात मिळालेली ही शिकवण म्हणून पहा. आपल्या वागण्यात सुधारणा करून आपल्यावरच उलटणारे अनुभव कमी करता येतील आणि आनंदी जीवन जगता येईल. मित्रांनो, कसे होते विचार, कसा होता व्हिडिओ, नक्की आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.